न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिव पाणंद व शेत रस्त्यांच्या कायदेविषयक लढाईला धार, खंडपीठाच्या ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन। महाराष्ट्र राज्य शेत व शिवरस्ता चळवळीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत प्रलंबित शेत रस्ते आणि शिवरस्त्यांच्या कायदेविषयक गुंतागुंतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। उच्च न्यायालयातील तज्ञ वकिलांच्या उपस्थितीत पार पडलेले या सभेने शेतकरी आणि रस्ता लाभार्थ्यांना नवी दिशा दिली आहे। या सभेला कायदेशीर व प्रमुख मार्गदर्शन करताना संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ न्यायालयाच्या सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांनी सांगितले की शेत रस्ता मिळवण्यासाठी कायदेशीर अर्ज कसा करावा, अर्जात कोणत्या तांत्रिक बाबी असाव्यात आणि अडवणूक झाल्यास कायद्याचा आधार कसा घ्यावा यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले। शेतरस्ता हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार असून महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार तो कसा प्राप्त करून घ्यावा याचे ज्ञान प्रत्येक शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट काळे यांनी यावेळी केले। शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे अध्यक्ष तथा प्रणेते शरददादा पवळे यांनी आपल्या मनोगतात रस्ते चळवळीची व्याप्ती आणि भविष्यातील रणनीती स्पष्ट करताना चळवळीच्या आतापर्यंतच्या प्रवासाची माहिती देत चळवळीच्या अनेक आंदोलने, लढे व समन्वयामुळे महसूल मंत्री, राज्यमंत्री मंडळ, विरोधी पक्ष नेते तसेच अनेक आमदार यांच्याशी अधिवेशन काळात तसेच राज्यभर इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व पीडित शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने शेतकरी हिताचे अनेक कायदे केल्याचे स्पष्ट केले। राज्य उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदेपा यांनी प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांबाबत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले। राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खुडे, मनोहर मतकर, विठ्ठल निर्मळ, पोपट शेळके यांनी आभार मानले। या बैठकीला चळवळीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात समन्वयक बाळासाहेब थोरात, कानिफनाथ कदम, पैठणचे सिराज खान पठाण, मुन्शी खान पठाण, इब्राहिम खान पठाण, वैजापूरचे पत्रकार तथा पीडित शेतकरी अनिल सूर्यवंशी, राजेंद्र मोहिते, राजेंद्र गरड, अशोक कचरे, सचिन शेळके, अशोक लांडगे, काकासाहेब घुले, हिंगोलीचे येथील शेतकरी, अकोलेचे विघ्नेश नाईकवडी, जळगावचे राजेंद्र आव्हाड, खुलताबाद येथील वरकड इत्यादी शेतकरी उपस्थित होते। या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगरसह जळगाव, नाशिक, जालना, हिंगोली, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यातूनही रस्ता लाभार्थी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षानुवर्षे रस्त्याअभावी शेतीची मशागत आणि मालवाहतुकीत येणाऱ्या अडचणींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी या कायदेविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला। या सभेमुळे शेत व शिवरस्ता चळवळीला आता कायदेशीर बळ मिळाले असून येणाऱ्या काळात अनेक प्रलंबित रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। काय विषयावर चर्चा करणार? आज सगळ्यात महत्वाचं शेतीला रस्ता हा शेतकऱ्याचा हक्काचा रस्ता आहे आणि पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याला पोहोचवता आला पाहिजे। त्याला त्याच्या मुलांचं, त्याच्या व्यवसायाचं त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय त्याला करता आला पाहिजे, त्याच्या मुलांचं संरक्षण त्या ठिकाणी करता आलं पाहिजे। शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असे शासन निर्णय सरकारने काढले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्या संदर्भात राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी या प्रशासकीय कार्यालयामध्ये कागदपत्र देत न्यायालयामध्ये पण हेलपाटे चाललेले आहेत। या संदर्भात आपण रिट पिटिशन छत्रपती संभाजी हायकोर्टमध्ये टाकली होती। त्या रिट पिटिशनच्या आधारे आपल्या ॲडव्होकेट प्रतीक्षाताई काळे यांनी त्या संदर्भात न्यायालयामध्ये आपली प्रभावी अशी बाजू मांडली आणि हायकोर्टाने विशेष असे आदेश त्या ठिकाणी तहसीलदारांना दिले होते। 60 दिवसाच्या आत रस्ता खुला करून द्यायचा आणि प्रत्येक मोफत मोजणी आणि मोफत संरक्षण अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी काढले होते, परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण राज्यभर या ठिकाणी चळवळ पोचवलेली आहे। परंतु राज्यभरात या ठिकाणी सरकारने या चळवळीबरोबर सरकारने चर्चा केली आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना असा एक शासन निर्णय काढला, सुधारित शासन निर्णय काढला। त्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्येक जिल्हा समिती, राज्य समितीने जिल्हा समितीचा अहवाल घ्यायचा, जिल्हा समितीने तालुका समिती, ग्राम समिती। काय बोलणार याच्याविषयी? आपण आज शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि मला मार्गदर्शनासाठी म्हणून इथे बोलवलं होतं। तर आपण आज शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे। बऱ्याचदा शेतकऱ्यांचा अज्ञानामुळे त्यांचा गैरफायदा घेतला जातो, त्यांना
जो काही रस्त्यासाठी अर्ज करायचा असतो, मग नवीन रस्त्यासाठी असो किंवा पूर्वापार चालत आलेल्या रस्त्यासाठीचा अर्ज करायचा असतो, त्या अर्ज करताना काही चुका होतात. कधी कधी तो वेळेत अर्ज केला जात नाही किंवा पाठपुरावा करण्यात कधी कधी ते कमी पडतात. मग त्यांनी काय प्रयत्न करायला हवेत, कशा पद्धतीनं अर्ज करायला हवा, त्याच्यामध्ये काय बाबी नमूद करायला हव्यात, त्याच्याबरोबर कुठले कागदपत्र द्यायला हवेत, याबाबत आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर हा रस्त्यांचा जो काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा म्हणजे खूप वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आहे. त्यामुळे आज आपण जे काही पाहतोय की एवढ्या संख्येने शेतकरी आलेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्याला हा मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर. शेतात जायचं आहे तर रस्ता नाही आहे किंवा शेतातून पीक घेऊन यायचं आहे तर रस्ता नाही आहे. बाजारपेठेपर्यंत शेतातलं पीक नेण्यासाठी त्यांना फार मोठे कष्ट करावे लागत आहेत. शेतातलं पीक पिकवण्यासाठी पण फार मोठे कष्ट करावे लागतात. त्यामुळे हा रस्त्याचा जो काही प्रश्न आहे तो आत्ता शरद पवार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, ज्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे ते सगळे प्रयत्न केले जातील. आणि या निमित्ताने मी आणखी एक आवाहन करते, म्हणजे शासन दरबारी पण हे आवाहन करू इच्छिते की जे काही शासन निर्णय तुम्ही कागदपत्रांवरती आणलेले आहेत तर त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणी कशा पद्धतीनं तुमच्या स्तरावर करता येईल त्या पद्धतीनं करा. अन्यथा शेतकऱ्याला कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला नाही वाटतं की यामध्ये शेतकरीसुद्धा कुठे ना कुठे टालमटोल करत आहे, मग झगडे असते, प्रॉपर्टीची भांडण असते, त्यामुळे हे उशीर होतो? एक गोष्ट लक्षात की तुम्हें भी टाइम दिया जाएगा, रुको. आता होतंय काय की बांधावरचे जे रस्ते आहेत किंवा शेतातले अंतर्गत जे रस्ते आहेत तर एक जण कोणीतरी अडवतोय म्हणून दुसऱ्याला त्याचा त्रास होतो. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली तर ते त्या स्तरावरती हे प्रश्न मिटू पण शकतात. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या शेतातून मी जागा का देऊ किंवा माझ्या शेतातून ह्याला का जाऊ देऊ, म्हणजे ही जी मानसिकता आहे एकमेकांचे पाय खाली खेचण्याची, या मानसिकतेमुळे पण हे प्रश्न पुढे येतात. परंतु हे प्रश्न पुढे आल्यानंतर कोणीच म्हणत नाही की मी चूक आहे किंवा माझ्याकडून काहीतरी चुकी होते किंवा मी 2 पावलं मागे येतो म्हणजे समोरच्याला त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यामुळे खरं तर आपल्याला हे प्रश्न घेऊन कोर्टात जावं लागतं आहे किंवा तहसीलदारांसमोर जावं लागतं आहे. जी काही कायद्याने बांधून दिलेल्या चौकटी आहेत त्या चौकटींमध्ये जावं लागतं आहे. ही सगळी लढाई जी आहे ती मानसिकतेची आहे. खरं तर ती मानसिकता जर बदलली तर कदाचित हे प्रश्न उद्भवणार नाहीत, परंतु ती मानसिकता बदलेल असं काही वाटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला ही कायदेशीर लढाई लढावी लागते. अशा पद्धतीनं भांडणं निर्माण होत आहेत, वाद निर्माण होत आहेत, असं आहे. सरकारने कायदा बनवलेला आहे तरी सुद्धा लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे, याबद्दल काय करणार? हेच तर मोठं अपयश आहे. जे कायदा आहे तो कागदावरती आहे, त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत नाही आहे. तर त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न केले गेले पाहिजे. आता जे काही कायदे तयार झालेले आहेत किंवा ज्या काही कायद्यातल्या तरतुदी आहेत मग ते रस्त्यांच्या संदर्भाने सांगते की काही अधिकार तहसीलदारांना दिलेले आहेत आणि त्यांच्यावरचे जे काही आहे अपिली अधिकारी जे आहेत तर ते प्रांत आहेत किंवा त्याच्या पुढे कोर्ट आहेत. परंतु तहसीलदारांनी त्यांची भूमिका कायद्याच्या चौकटीत राहून ज्या व्यवस्थितरित्या जर पार पाडली तर मला वाटतं हे प्रश्न प्रांत साहेबांकडे जाण्याची गरज पडणार नाही आणि तिथून पुढे कोर्टात येण्याची गरज पडणार नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जावं लागतं आणि तिथली परिस्थिती डोळसपणाने बघावी लागेल. ती परिस्थिती निपक्षपणाने जेव्हा बघितली जाईल तेव्हा मला वाटतं की हे प्रश्न सुटतील. आता एखाद्याच्या बाजूने निकाल लागला तर त्याला वाटत असतं की दुसऱ्या व्यक्तीला वाटतं माझ्या बाजूने लागायला हवा होता. ह्यात चूक कुणाची हे म्हणता येणार नाही, परंतु जे काही आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी. सगळ्यांच्याच बाजूने व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर प्रश्न लवकर मार्गी लागतो.